येस मॅम. येस. Good evening, sir. गुड इव्हनिंग मॅम. Happy to see you again after long time. सेम इयर, सेम इयर. अ, अ, खूप भारी एक्सपिरियन्स. मी तुम्हाला त्या दिवशी एक्साइटमेंट मध्ये फोन केला. तिथून आल्यानंतर एक आठवड्यानंतर मी मेजरमेंट घेतले होते माझे. आता या वीक मधले मी काही घेऊ नाही शकले, पण ते होते ते एकदम सॅटिस्फाय करणारे होते मला. किती म्हणजे इंच मला कमी झालं? माझं टोटल, जेव्हा आपण प्रोग्राम जॉईन केला त्या दिवशीचा आणि त्याच्यानंतर 15 दिवसाचं, याच्यामध्ये 3.5 इंच वेट लॉस, सॉरी फॅट लॉस झाला. माझा वेट अरे लॉसचा वा. मला विषय होता की वेट लॉस करायचंच असं काही नाही, फॅट लॉसच करायचं होतं मला. आणि मुलगी पण म्हटली, मम्मी तू बारीक दिसायला लागली. एक दोन फ्रेंड पण म्हटले. मग हे 3 आठवड्याचा रिझल्ट आहे, तरी पण माझ्याकडून डाएट इतकं फॉलो होत नाही गडबडीमुळं. अगदी पण कार्ब कमी केले डेफिनेटली, खूप प्रमाण कमी झालंय आणि प्रोटीनचा इंटेक वाढवलाय. वा. त्याच्यामुळे रिझल्ट असेल हा, असं वाटतंय. म्हणजे ऍज पर युअर सजेशन. आणि जे तुम्ही परफॉर्मन्सची गोष्ट करता ना सर, की आपण परफॉर्मन्स वाढवायचा आहे आपला, आपल्याला कुठे जिमला जाऊन कुठे दाखवायचं नाही आता या वयात, तर मला कुठे हे करायचं नाहीये. पण परफॉर्मन्स जे म्हणता तुम्ही, तर डेफिनेटली तो वाढलाय. कारण थोडस चाललं जरा उंचावरती की मला दम लागायचा, तर तो आता नाही म्हटलं तरी 40% कमी झाले. हम्म, हम्म. म्हणजे मला ते फार भारी वाटतं की मी जर एकदम 100% डाएट फॉलो केला तर खूप छान अजून मी रिझल्ट अचीव करू शकेल. पण हे कामाच्या व्यस्ततेत जमत नाहीये, पण जे केलंय त्याच्यामध्ये खूप छान रिझल्ट आलाय मला. अँड आय एम हॅपी विथ दिस. गुड, गुड. अँड थँक्स टू यू अँड शीतल मॅम. वेलकम, वेलकम तुम्ही सो ओढून मच. ओढून 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 नेलत सर, त्याच्यामुळे मला हे शक्य झालं. आणि आणि माझं सजेशन राहील हे सगळ्यांना की अवश्य रिट्रीट करा. 3 दिवसामध्ये जे काय मॅजिक होतं, ते आपण पुढे एक महिनाभर अजून, महिना 2 महिने त्याचा एक्सपिरियन्स करत राहतो. येस, म्हणून आम्ही खूप 3 महिन्यात परत बोलवतो. हा हा, मस्त आहे सर, एकदम मस्त. आणि मला आवडेल कायम तुमच्या हिलिंग ह्युमन बरोबर कनेक्टेड राहायला. कारण हेल्थ हे प्रायमरी आहे, आता बाकी सगळं सेकंडरी आहे या लेवलला. त्यामुळे मी कायम कनेक्टेड असणार आहे सर. थँक्यू सो मच. आणि रिझल्ट अजून वाढणार आहेत, मला माहिती आहे. तुमच्या बरोबर असल्यावर नक्कीच तुमच्या रिझल्ट वाढ. आईचाही रिझल्ट थोडस इथं सर्वांना हा, समजूया. हा. मम्मीला मी पाठवला होता याच्या अगोदरच्या, आय थिंक जून जुलै काहीतरी हा, हा. मध्ये जुलै होता जुलै रिझल्ट. मध्ये झालं होतं. हा. तर तिचं म्हणणं होतं की मला आता बास झालं, मला मी डाएट वगैरे करणार नाहीये, मी कंटाळले आता, मला जे खायचंय ते मी खाणार आहे. पण आम्ही फोर्सफुली तिला पाठवलं होतं, जा 1-3 दिवस एन्जॉय कर ऍज अ एज ट्रिप पण म्हणून. सांगा मम्मीचं. हा, तर तिचं एज 68 आहे. आणि हार्ट पेशंट आहे, अँजिओप्लास्टी झाले, स्टेंट आहे तिला. आणि शुगर आहे. आणि आता म्हणजे माधवबागला पण जाऊन ट्रीटमेंट केल्यानंतर थोडा रिझल्ट आला होता, पण आता कंटाळली होती, नाही काय करायचं म्हणून. पण 3 दिवसानंतर मग 3 दिवस तिथं गेली, त्याच्यानंतर 1 महिन्यानंतर रिपोर्ट काढले. तर भावाचं असं म्हणणं आलं की आतापर्यंत एवढे छान रिपोर्ट तिचे कधीच आले नव्हते. म्हणजे माधवबाग मधून आल्यानंतर सुद्धा अजिबात आले नव्हते इतके छान रिझल्ट. फक्त 3 दिवस, आणि तिचं पण एक फ्लक्च्युएट होत होतं डाएटचं, पण तरी पण त्याच्यामध्ये रिझल्ट खूप छान आला तिला. आणि ती पण एकदम आता गेलं की मग छान वाटते. पहिल्यांदा होती त्याच्यापेक्षा आता बघितलं की आपल्याला पण जरा आनंद होतो की तब्येत वगैरे व्यवस्थित वाटतेय तिची. वाव. ग्रेट. तिचं पण फॉलो होतं, पण असं फ्लक्च्युएट होतं. तरी त्यात पण खूप छान रिझल्ट आहे. क्या बात आहे. थँक्यू. आणि थँक्स टू यू बोथ, हिलिंग ह्युमन फॅमिली. आणि मला एक विचारायचं आहे तुम्हाला, फूड डायरीचं म्हणजे ओव्हरऑल कसं वाटलं ते फूड डायरी पाहून? खूप छान आहे सर. म्हणजे आपण एवढं लक्ष देत नाही, पण आता ज्यावेळी आपल्याला माहितीये की आपल्याला ह्याच्यामध्ये नोटीस म्हणजे द्यायचंय आणि आपल्याला ते दाखवायचंय कोणाला तरी, मग ते आपण कंपल्सरी तेवढं कॉशियसली करतोय. जर कोणाला दाखवायचं नसतं तर एवढा आपण रिस्पॉन्स दिला नसता. येस. तर ते हे खूप छान आहे. डायरी हा प्रकार जो केलाय ना, तो खूप खूप मस्त केलेला आहे. अरे वा, थँक्यू, थँक्यू. आणि झोपेमध्ये किती फरक पडलाय तुम्हाला? झोपेमध्ये मी म्हणजे आता
हळूहळू हळू म्हणजे मला माहितीये इतकी दिवसाची सवय लगेच तर बदलणार नाहीये, म्हणजे खाण्याच्या पण सवयी, झोपेच्या पण. पण डेफिनेटली त्याच्यामध्ये फरक तर पडलेलाच आहे. आणि आय थिंक हे फॅट लॉस वगैरे त्याचा पण रिझल्ट असू असू शकतो. झोप आणि डाएट आणि हे सगळं, त्याच्यामुळे त्याचा तर इम्पॅक्ट आहेच. यावर डेफिनेट. थँक्यू सो मच. तुम्ही वेळ काढून आलात आणि तुमचा अनुभव सगळ्यांसोबत शेअर केलात. बाकीच्यांना पण प्रेरणा मिळते अशा अनुभवामुळे. थँक्यू. थँक्यू सो मच. थँक्यू, थँक्यू. 3.5 इंच म्हणजे खूप चांगला रिझल्ट तुम्ही घेतलेला आहे. आणि तरी सर आता या वीक मध्ये घेतलेलं नाहीये. म्हटलं आता एक महिना झाल्यानंतर 15 दिवसांनी घेतला, तर परत 15 दिवसांनीच घेऊयात, म्हणजे ऍटलिस्ट समजेल. तरी वेटचं काही घेतलेलं नाहीये, म्हणजे माझ्याकडचे वेइंग आपल्याला काय नाहीये. वेटचं काय संबंधच नाही. आपण विषय नाहीये. सांग. इंच लॉस इज मोस्ट, त्याच्यामुळे मग ते येस. मस्त रिझल्ट आहे सर. आणि थँक्स टू यू अँड शीतल मॅम, जर रेसिपीज पण इतक्या छान त्यांनी हे केल्या, डिझाईन केल्या, खूपच मस्त. आणि तुम्हाला एक कंटाळा वेळ कंटाळा वेळ येत नाही. हा वेळ पण कमी होईल. आता कंटाळा तर याचा हा, विषयच येत नाही. आणि मुलांना मुलांना पण आवडतात सर त्या रेसिपी, मेन म्हणजे म्हणजे. घरामध्ये नॉर्मली डाएट चालू झालं की माझ्यासाठी वेगळं बनव, ह्याच्यासाठी वेगळं हा, बनव, ही ते गरज काय? आवडतंय, अगदी डेफिनेटली आवडतंय ते. सगळे हेल्दी खात आहे. ग्रेट हो, ग्रेट. नक्की. म्हणजे तुम्ही म्हणालात तसं, एक लेडी आली रिट्रीटला की 4 जणांचं कुटुंब तरी डेफिनेटली बदल घडतोय. क्या बात, क्या बात है. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच मॅडम. थँक्यू सर, थँक्यू. येस.